एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुम्हाला ना आता मसाल्यांच्या शेतामध्ये म्हणजे स्पायसेस गार्डनमध्ये घेऊन आले होते. तर तुम्हाला ना हा रुद्राक्ष दाखवते. हा रुद्राक्ष खरा रुद्राक्ष आहे. म्हणजे कराटा है और साइनसाइटिस का बीमारी है तो ये दो अंगूठा जुड़ेगा तो हमारा माता का ताड़ू करके बोलते हैं हिंदी में ताड़ू। यहाँ में इसका 6 ड्रॉप डाल के हल्का मालिश करिए। आमचा हा पहिला दिवस होता आणि आम्ही इथं स्पायसेस गार्डनमध्ये उतरलो की लगेच पाऊस सुरू झाला. आता म्हणलं बाकीचे दिवस कसे जातात काय माहिती, पण एवढं गरम होत होतं ना आल्यावरती. पाऊस आल्यावरती एकदम थंड आणि खूप छान वाटत होतं. आणि त्यांनी आम्हाला अम्ब्रेलाज वगैरे दिले होते पाऊस सुरू होता म्हणून. आणि सगळे ते मसाल्यांचे झाडं वगैरे ना मी पहिल्यांदाच बघत होते, त्यामुळे ते एवढं छान वाटत होतं ना. म्हणजे आपण फक्त मसाले वगैरे पाहिलेत, पण असं वेलचीचे झाड म्हणा, लवंग, रुद्राक्ष असे सगळे झाडं होते ते ना. एवढं आयुर्वेदिक होतं ना ते, म्हणजे इथूनच सगळीकडे सप्लाय केलं जातं असे ते म्हणत होते. आम्ही गाईड घेतला होता आणि तेच आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत होते आणि त्यांनी खूप छान सांगितलं. आणि वरती ना त्यांचं मसाल्यांचं शॉप पण होते. नंतर आम्ही तिथं गेलो होतो आणि तिथं खूप वेगवेगळे आयुर्वेदिक, म्हणजे तुम्हाला समजा डायबिटीज असेल, पिरियड्स प्रॉब्लेम असतील, पिंपल, ॲक्ने, काहीही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, म्हणजे पायल्स वगैरे, तर सगळ्यांवरची तिथं आयुर्वेदिक औषधं होती. खूप छान होती. म्हणजे प्राईस थोड्या जास्त होत्या कारण ते आयुर्वेदिक त्यांनी बनवलेलं होतं त्यामुळे. पण मी काय एवढं घेतलं ना, आम्ही फक्त वेलची वगैरे घेतली इकडं अलीकडे. आणि आतमध्ये पण एक शॉप होतं, तर तिथं पण सेम होती वेलची, लवंग, खडे मसाले वगैरे आपण काळ्या मसाल्यामध्ये ते वापरतो ना, तर तेच सगळं होतं. कॉफी होते, चहा होतं. आणि वेलची म्हणजे मी तिथं पाहिली तर वेलची 2 प्रकारची होत्या, एक लहान होती आणि एक मोठी होती. तर 50 ग्रॅम मी वेलची 250 का 500 रुपयाला आणली होती. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपये किलो वेलची होती. ती एवढी महाग होती. पण तिथं गेलं ना, तिथं वेलचीच्या जवळ गेलं ना की एवढा छान वास येत होता ना त्याचा. त्यामुळे म्हणलं ना आपण 50 ग्रॅम तरी घेऊन जाऊ, कारण इथून आले मग इथून काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे. त्यामुळे वेलची आणि गरम मसाला तेवढा घेऊन आलते मी. आणि तो मसाले वगैरे सगळे घेऊन झाले होते. नंतर आम्ही ना इथं झिपलाईनचं पॉईंट होतं तिथं थांबलो होतं. तुम्ही बघू शकता एवढा छान व्ह्यू दिसत होता ना. इथं थांबलो होतो पण कुणी ह्या जागेला झिपलाईन केली नाही, फक्त 5-10 मिनिटं थांबलो होतो. आता माझी व्हिडिओज आवडत असतील तर ना नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.